पुण्यामध्ये महिला कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। पोलीस म्हणतात बारमध्ये पोरं नव्हती, पण माझ्या डोळ्यांनी बघितली बारमधून पोरं नाही। काय मागणी काय तुमची हो ताई? तुमची मागणी काय आहे? मागणी कारवाई करा। एवढा बेशरम माणूस आहे की एवढं कांड केल्यानंतरही जर त्याचा आतमध्ये बार चालू आहे, आम्ही आल्यानंतरही लोक दारू पितायत, शर्मेची गोष्ट आहे। म्हणजे पोलीस तुमचं आंदोलन होतं त्या पार्श्वभूमीवर काय बंद ठेवा असं सांगितलं होतं? नाही, त्यांनी स्वतः त्याची सत्सुद्धी बुद्धी मेलेली आहे का? एवढं घाणेरडा कांड केलं, पोलिसांनी पकडल्यानंतर त्यांनी आज हॉटेल बंद ठेवलं। त्याचे वडील म्हणतात की त्यांनी माझ्या चेहऱ्यावर लग्न केल्यासारखं आणि एकीकडे तुम्ही हॉटेल चालू ठेवताय। त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी खूप मोठी आहे। तुम्ही जर विमाननगर पोलीस स्टेशनला गेला तर तुम्हाला कळेल, एक तर याच्या 3 किडे लॉटरीमध्ये, त्याच्यानंतर क्रिकेटवर बेटिंग लावतो, करोडो रुपयांनी बनवलेले पोकर सेंटर चालतात, पत्त्याचे टेबल्स आहेत त्याचे, आणि इतका अय्याश आहे की काल तुम्ही पाहिलं असेल त्याच्या बरोबर बाजूला एक बिल्डरचा मुलगा दारूची बाटली घेऊन बसलेला आहे, आणि त्याच्यानंतर तो सरळ असं म्हणतोय की यू वॉन्ट टू सी मी, आणि पॅन्ट काढतोय। गुन्हे किती दाखल आहेत, काय स्वरूपाचे? त्याच्याकडे 3 गुन्हे दाखल आहेत। ताई, तो जो शेजारी त्याचा मित्र बसलेला आहे ते नेमकं कोण आहे, त्याच्याबद्दल काय माहिती आहे? बाहेर बाहेर प्लीज चला तो बिल्डरचा मुलगा आहे। साहेब एक सांगा ना, कुठल्या बिल्डरचा तर गौरव आहुजाच्या वडिलांच्या हॉटेलमध्ये काँग्रेस कार्यकर्ते शिरलेले आहेत आणि त्या ठिकाणी कारवाई करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।